174 कुर्ला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई या पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून आज या ठिकाणी आपल्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन मुंबई भाजपा अध्यक्ष माननीय आशिषजी शेलार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झालेलं आहे। आणि या प्रसंगी कुर्ल्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्याचबरोबर विविध पक्षांचे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी आणि त्याचे कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते। आमचे कुर्ला विधानसभाचे प्रभारी अल्ताफभाई आहेत, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष सुसमजी सावंत BJP, त्याचप्रमाणे भाजपाचे सर्वच पदाधिकारी, RPIचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सर्व मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित होते। आणि नक्की सर्वांमध्ये एक उत्साहाचं आणि चांगलं एक वातावरण आहे की कुर्ला विधानसभेमध्ये निश्चितपणानं जे आज कार्यकर्ते किंवा पदाधिकारी काम करत आहेत, जे फिरत आहेत, ते निश्चितपणानं प्रत्येक नागरिकांशी संवाद साधताना एक निश्चितपणानं प्रत्येकाला बरं वाटत आहे की निश्चितपणानं एक अभिमानाने प्रत्येक मतदाराशी संपर्क साधताना आमच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणाने अभिमान यासाठी वाटतो आहे की आपल्या विभागातील जी काही कामं झालेली आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांच्या नेतृत्वात असलेलं सरकार यांनी केलेलं काम आणि त्याच्यावर निश्चितपणानं सर्वच मतदारसुद्धा खुश आहेत या 2.5 वर्षात झालेल्या कामामुळे। आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं या मतदारसंघातून धनुष्यबाण हा जो मी सातत्याने गेले 4 वर्ष चारदा मी निवडणूक लढवली आणि 4दाही शिवसेना या अधिकृत पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवली आणि ते म्हणजे धनुष्यबाण। आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा माझी निशाणी आहे आणि त्यांचं आज कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आणि उद्या आपल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः या कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि उद्या भाऊबीज आहे। लाडका भाऊ लाडक्या बहिणींना भेटायला आपल्या ठकरप्पा कुर्ला चेंबूर या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यावर निश्चितपणानं अजूनच आपल्या सर्व लाडक्या बहिणींमध्ये, मतदारांमध्ये, विविध योजनेमध्ये सहभागी झालेल्या मतदारांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं या विभागामध्ये 20 तारखेला जे काही मतदान आहे ते निश्चितपणानं चांगल्या प्रकारे होईल आणि 23 तारखेला आपल्याला निश्चितपणानं दिसेल की कुर्ला विधानसभेवर महायुतीचाच भगवा फडकेल। या प्रसंगात निश्चितपणानं या 10 वर्षात जे काही कामं केलेली आहेत ही जनतेसमोर आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं ज्या काही गोष्टी मी लोकांबरोबर लोकांच्या साथीने केलेल्या आहेत या समोर आहेत। जे काही प्रश्न होते, मग म्हाडाचे प्रश्न असतील, कलेक्टर लँडचे प्रश्न असतील, स्वदेशी मिलच्या कामगारांचा विषय असेल, असे अनेक विषय, मलनिसारी वाहिनी असेल, सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील, हे अनेक कामं, बाकी आमदार निधीतून झालेले अनेक उद्यानं, शौचालय, रस्ते, लादीकरण, पेवर ब्लॉक ही कामं तर आहेतच, पण त्याचबरोबर सुशोभीकरणाची कामंसुद्धा। आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने 10 वर्षात एक समाधान आहे की चांगलं काम या कुर्ला विधानसभेत मी करू शकलो। आणि उर्वरित आता जी काही कामं राहिलेली आहेत आणि जे काही प्रश्न सोडवलेले आहेत त्या प्रश्नांची फक्त आता पूर्तता करायची आहे। आणि जसं म्हाडाची योजना आहे त्यात अभययोजना आपण काढलेले परिपत्रक काढलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक बिल्डिंगला आता OC मिळवून द्यायचं हे काम एक माझ्यासमोर प्रामुख्याने असणार आहे। कुर्ला स्टेशनला आधुनिकीकरण करणं आणि त्याचबरोबर सॅटिस प्रकल्प उभारणं, कुर्ला स्टेशनला वाहतुकीची कोंडी दूर होण्याकरिता आणि त्याचबरोबरीने चेंबूरला उड्डाण पूल, त्याचबरोबर स्वदेशी मिल कामगारांना ज्या प्रकारे मी 5 ते 10 लाख 5 ते 19 लाखापर्यंतची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली, त्याचप्रकारे 450 स्क्वेअर फीटाचं घर हे चुनाभट्टीतच त्यांना त्या ठिकाणी मिळणार आणि त्यासाठी प्रयत्न करणार। आणि त्याचबरोबरीने कलेक्टर लँडचा विषय, त्यांचीसुद्धा पुनर्विकासाचं धोरण जाहीर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे भविष्यात, त्यामुळे तो एक प्रश्न मला मार्गी लावायचा आहे। अनेक प्रश्न हे कामं करत असताना कुर्ला विभागाचा सर्वांगीण विकास करणं हेच ध्येय माझ्यासमोर असणार आहे। आपण बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही। उलट ही योजना आपण जर पाठबळ चांगलं दिलं तर निश्चितपणानं 1,500चे 2,000ही होतील, अधिक पाठिंबा दिला तर 2,000चे अजून 2,500 होतील, पण ही योजना बंद होणार नाही। पण निश्चितपणानं सरकार आपलं या ठिकाणी येणं फार आवश्यक आहे आणि शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे आणि शिंदेसाहेब स्वतः जे बोलतात तेच करतात आणि त्याच्यामुळे करून दाखवणारा असा मुख्यमंत्री आपल्यासमोर आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं आपल्या सर्व मतदारांमध्ये त्याच्यामुळे निश्चितपणाने चांगली भावना है। जरूर इस बारे में तो आपने देखा रहेगा, पिछले 10 सालों से हमने जो कुर्ला विधानसभा के जो अनुत्तरित प्रश्न थे उसको सही मायने से हमने उसको अच्छी तरह से न्याय देने का प्रयत्न किया है। फिर म्हाडा का सब्जेक्ट होने दो, म्हाडा का जो प्रलंबित OC का सब्जेक्ट है उसको हम
एक अभय योजना के द्वारा परिपत्र निकाला हुआ है भाड़ा की तरफ से, और ज़रूर उसकी अमल बजावनी आने वाली सरकार में हम लोग करने वाले हैं। आने वाले 5 वर्षों में मेरी योजना है कि हर एक बिल्डिंग को उसे मिलनी चाहिए। साथ में ही कलेक्टर लैंड का जो मैंने सब्जेक्ट लिया था उसको भी मंजूरी मिली है, पुनर्विकास का धोरण उधर भी आया हुआ है, तो उधर भी हम जरूर एक एक बिल्डिंग को डेवलपमेंट कैसे हो और हर एक लोगों को घर कैसा अच्छा मिले इसके बारे में प्रयत्न करने वाला हूँ। स्वदेशी मिल कामगारों को जो मैंने 24 सालों से उनको पैसे नहीं मिले थे, तो उनको 5 लाख से 19 लाख तक करीबन 2000 के ऊपर कामगारों को आज उनके खाते में पैसे जमा हो गए हैं। और साथ में ही उधर जो चुनावट्टी में जो स्वदेशी मिल के कामगार हैं उनको भी 450 स्क्वायर फीट का मुफ्त में घर देना मेरा एक प्राथमिक कर्तव्य है, और इसके लिए वो काम मैं आने वाले समय में करने वाला हूँ। साथ में ही कुर्ला रेलवे स्टेशन को भी आधुनिकीकरण करना, सेटिस प्रकल्प योजना, साथ में चुनावट्टी में उड्डान पुल, ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे में यूटर्न का उड्डान पुल, साथ में ही कुर्ला विभाग का सर्वांगीण विकास करना, चुनावट्टी चेंबूर इस विभाग का, और साथ में ही लोगों की साथ से अन्य प्रश्न भी जो रहेंगे, जो विकास करना है सुशोभीकरण का और बाकी जो अन्य मुद्दे हैं उसको भी सभी को लेके साथ में लेके हम लोग चलने वाले हैं, और ज़रूर उसके लिए हम कोशिश करने वाले हैं। ज़रूर अभी आपने देखा रहेगा 2 साल पहले ही मैंने कोशिश की थी जो कब्रिस्तान में जाने के लिए कुर्ला पूर्व से हमारे मुस्लिम भाइयों को बहुत ही तकलीफ़ होती थी मैयत जाने के लिए, तो 9 नंबर प्लेटफॉर्म से वहाँ से गुजरना पड़ता है। लेकिन उसके बारे में मैंने कोशिश की और करीबन बीएमसी के द्वारा करीबन 8 करोड़ का फंड रेलवे को जमा हो गया है, और साथ में ही जो अभी 24 करोड़ का टोटल एक काम है, और साथ में ही बाकी की जो रकम है वो अभी दिसंबर में रेलवे को आ जाएगी बीएमसी की तरफ से, और उसके बाद में टेंडर निकाल के साधारण जनवरी में उसका काम शुरू हो जाएगा। तो कुर्ला स्टेशन से कब्रिस्तान तक का जो एफओबी है वो ज़रूर अच्छे तरह से हो जाएगा, उसका डिज़ाइन भी तैयार है हमारा, और बाकी टेंडर का जो काम है वो रेलवे कर देगी ज़रूर। अच्छा, वो तो है ही, कंपटीशन अभी तो रहता ही है, इलेक्शन बोले तो कंपटीशन, बाद में जो सामने के उम्मीदवार रहते हैं वो तो अपना काम करेंगे, लेकिन हम अपना काम जरूर अच्छी तरह से करेंगे, और कोई भी वाद विवाद इससे बाजू में हटकर हम क्या करने वाले वो लोगों को बताकर ही हम काम करेंगे। नहीं, ज़रूर हर एक लोगों का सपना रहता है कि मेरा खुद का घर हो, और घर होने के बाद भी वो घर परिपूर्ण हो, और इसके लिए मैं ज़रूर पहले से कोशिश करता हूँ, क्योंकि मैं खुद भाड़ा का रहवासी हूँ, और इसीलिए भाड़ा के रहवासियों के लिए हमने अच्छी योजना तैयार की थी, और वो भी अच्छी तरह से मैंने उसके अमल बजावनी की है। और अभी जो उसी प्रलंबित का मुद्दा है उसके बारे में मैं ज़रूर, आपने देखा रहेगा, अभय योजना हमने लाई है और उसका परिपत्रक भी निकला हुआ है, और ज़रूर उस परिपत्रक द्वारा हर एक बिल्डिंग को जो जिसका उसी प्रलंबित सब्जेक्ट है उसके लिए हम लोग अभी मैं कोशिश खुद करने वाला हूँ। उसके लिए कमेटी रहवासियों की मैं करने वाला हूँ, उसमें आर्किटेक्ट रहेंगे और अन्य तज्ञ लोग रहेंगे, तो ज़रूर इस कमेटी के द्वारा हम लोग अच्छी तरह से जो प्रलंबित उसी का प्रश्न है वो हम लोग छुटकारा पाने में बहुत मदत मिलेगी उसकी। जे आशिष शेलारजी यांच्या हस्ते आज पार पडला आहे, आणि जसं आशिषजींनी सांगितलं, हा जो कार्यालय आहे हा फक्त निवडणूक कार्यालय नाही, हा फक्त आमदारांचा कार्यालय नाही, हा उद्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं कार्यालय आहे। आणि तुम्ही लोकांचा उत्साह बघितला, आणि आम्हाला खात्री आहे की इथे कॉम्पिटिशनच नाही आहे, इथे मंगेशजी कुडालकर एका हाताने निवडून येणार, कारण ही जनतेला मंगेशजी कुडालकर पाहिजे, म्हणून इथे नो कॉम्पिटिशन। तुम्हाला माहिती आहे महाविकास आघाडीचे 2 उमेदवार इथे उभे आहेत, आणि ते त्यांचा डिवायडेड हाऊस आहे, आमचा युनायटेड हाऊस आहे, म्हणून तुम्हाला मंगेशजी कुडालकरच या विभागाचे आमदार म्हणून दिसतील। ही मशाल जी आहे ही महाविकास आघाडीला आग लावणार आहे, आणि महाविकास आघाडीचा सत्यानाश ही मशालच करणार आहे, म्हणून आम्हाला खात्री आहे धनुष्यबाणच इथे चालणार, बाकी त्याच्यासमोर कुठलीही निशाणी चालणार नाही। मग हिंदुत्वाला घेऊन चाललेत, मग मुस्लिम मतं कशाला पाहिजे? मुस्लिमांच्या मागे मागे का फिरतायत? मौलाना लोकांना घेऊन का फिरतायत? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं पहिले। आम्ही जे आहे सर्व धर्म समभाव हे राजकारण करतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं हे धोरण आहे, सर्व धर्म समभाव, आणि मंगेशजी कुडालकर हे जात पात धर्म बघत नाही, येणाऱ्या लोकांना ते फक्त आपले लोकांचा उद्धार करतात, आणि इथे येणारा ओपन डोअर पॉलिसी आहे, कुठल्याही जाती असो कुठलाही धर्म असो या कार्यालयामध्ये सर्वांची कामं होतात। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।